press the bell icon on the YouTube app and never miss another update. Hi students, welcome to Yash Academy Karad. In this video, we will study the one of the most important reaction of phenol, that is halogenation of phenol. Under halogenation, bromination or chlorination of phenol is expected. In standard 11th, you learn in chapter hydrocarbons halogenation of benzene. Can you recall what is meant by halogenation or halogenation of benzene? का आठवतंय का तुम्हाला? आठवायला पाहिजे. बरं ठीक आहे. ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल is a reaction in which hydrogen atom of benzene ring of phenol is substituted by bromonium ion. Bromonium ion is electrophile, that is positively charged species, so phenols undergo electrophilic substitution reaction. म्हणजे इलेक्ट्रोफाइल जो असणार आहे तो ब्रोमोनियम आयन असेल आणि H रिप्लेस बाय ब्रोमोनियम आयन अशा पद्धतीची ही रिॲक्शन असणारी आहे. समजा प्रश्न तुम्हाला असा विचारला असेल की व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ब्रोमीन वॉटर ऑन फिनॉल. सपोज द क्वेश्चन इज लाईक दिस, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ब्रोमीन वॉटर ऑन फिनॉल. तर याचं उत्तर काय असणार आहे? हे फिनॉल आहे प्लस ब्रोमीन आणि वॉटर. आता हे रिॲक्शन मधला प्रॉडक्ट एक्सप्लेन करण्यापूर्वी आपण इथं सुरुवातीला ब्रोमीन वॉटर किंवा फिनॉल इन वॉटर नेमकं काय घडतं यापासून ते आपण इथं बघूया. ब्रोमीन इन वॉटर, यू नो दॅट वॉटर इज हायली पोलर सॉल्व्हंट. म्हणजे सर्वात जास्त पोलॅरिटी असणारं सॉल्व्हंट हे पाणी असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं होतं काय तर इन वॉटर ब्रोमीन आयोनायझेस टू ए लार्ज एक्सटेंट अँड फॉर्म लार्ज नंबर ऑफ ब्रोमोनियम आयन्स. म्हणजे इथं मिळणाऱ्या ब्रोमोनियम आयनची संख्या ही जास्त असणारी आहे. हा बीआर बॉन्ड म्हणजे ब्रोमीन जो असणार आहे तो इट इज अ नॉन पोलर बॉन्ड. हा नॉन पोलर बॉन्ड इथं आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ही इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ही जी इलेक्ट्रॉन पेअर असणार आहे शिफ्टेड टुवर्ड्स द वन ऑफ द बीआर आणि त्यामुळं एकाकडं निगेटिव्ह चार्ज येईल तर दुसऱ्याकडं पॉझिटिव्ह चार्ज येईल. आणि हा पॉझिटिव्हली चार्ज जो असणार आहे बीआर प्लस इज नोन ॲज अ ब्रोमोनियम आयन ॲक्ट्स ॲज इलेक्ट्रोफाइल. बरोबर आहे. आता फिनॉल इन वॉटर आपण बघूया. फिनॉल इन वॉटर मध्ये काय होतं तुम्हाला माहित आहे, अभ्यासलेल्या ही रिॲक्शन यापूर्वी झालेली आहे. फिनॉल इन वॉटर, तर पाण्यामध्ये फिनॉल जो असणार आहे तो इट आयोनायझेस टू गिव्ह फिनॉक्साइड आयन. ही रिॲक्शन तुम्हाला आठवते का? फिनॉल प्लस वॉटर इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स फिनॉक्साइड आयन दॅट इज कॉन्जुगेट बेस and hydronium ion that is H plus ion or H3O plus ion. This phenoxide ion is a more reactive than phenol. आणि त्यामुळे होतं काय तर ज्यावेळी हा फिनॉक्साइड आयन तयार होतो त्यावेळेस दोन आर्थो आणि एक पॅरा पोझिशन इज फाउंड टू बी मोर ऍक्टिव्हेटेड. म्हणजे अतिशय स्ट्रॉंग ऍक्टिव्हेट झालेल्या ह्या तीन साइट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळं इलेक्ट्रोफाइल कॅन रेडिली अटॅक दी थ्री अवेलेबल साइट सो ॲज टू फॉर्म ओनली वन प्रॉडक्ट. आणि मग आता इथं फिनॉल सुद्धा तो ओपी डायरेक्टिंग असणारा आहे, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग असणारा आहे. सो व्हेन फिनॉल ट्रीटेड विथ ब्रोमीन इन वॉटर इट गिव्स 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल. दिस इज द स्ट्रक्चर. एकच प्रॉडक्ट मिळतो कारण तिन्ही साइट्स एका वेळी ऑक्युपाय केल्या जातात आणि या बेन्झीन रिंगवरचे 3 हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून बीआर येतात. त्यामुळे बाय प्रॉडक्ट इज थ्राइस ऑफ HBr अशा पद्धतीने असेल.
बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता इथं ब्रोमीन रेड कलर मध्ये पाहायला मिळतो. सो इट डिकलरायझेस आणि त्याचं जे डिकलरायझेशन होतं फॉर्मेशन ऑफ व्हाईट प्रिसिपिटेट. म्हणजे डिकलरायझेशन ऑफ ब्रोमीन वॉटर अँड फॉर्मेशन ऑफ व्हाईट प्रिसिपिटेट indicates the formation or completion of chemical reaction. Actually bromine water is used to test unsaturated character किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपण म्हणू अनसॅच्युरेटेड कॅरेक्टर आहे की नाही ओळखायला त्याचा वापर मेनली केला जातो. आता इथं आपण ही रिॲक्शन अभ्यासल्यानंतर आपण थांबणार आहोत. हॅलोजनेशन ऑफ फिनॉल सेकंड टाइप रिॲक्शन असणार आहे. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला असेल की व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ब्रोमीन इन कार्बन डायसल्फाइड ऑन फिनॉल ॲट लो टेम्परेचर. म्हणजे ॲट लो टेम्परेचर इफ द रिॲक्शन ऑफ फिनॉल इज कॅरीड विथ ब्रोमीन इन कार्बन डायसल्फाइड देन व्हॉट वुड बी द प्रॉडक्ट ऑफ द रिॲक्शन. काय असणारे आहेत संभाव्य प्रॉडक्ट काय असतील ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. इथं आता आपण बघूया. ही पुन्हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असणारे आहे. फिनॉल प्लस ब्रोमीन इन कार्बन डायसल्फाइड असेल और क्लोरोफॉर्म असेल किंवा कार्बन टेट्रा क्लोराइड. दीज आर द लो पोलॅरिटी सॉल्व्हंट्स असणारे आहेत. आता इथं आपण बघूया ब्रोमीन इन नॉन पोलर और लो पोलॅरिटी सॉल्व्हंट. या रिॲक्शनचे प्रॉडक्ट अभ्यासण्यापूर्वी नेमकं काय त्यामध्ये घडतं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणजे परीक्षेमध्ये जो एक प्रश्न विचारला जाणार आहे त्याचं उत्तर लिहिताना अडचण येणार नाही. ज्यावेळी व्हेन ब्रोमीन इंटरॅक्ट विथ नॉन पोलर और लो पोलॅरिटी सॉल्व्हंट देन देर इज अ डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन टेक्स प्लेस. म्हणजे ब्रोमीन आणि लो पोलॅरिटी सॉल्व्हंट यांच्यामध्ये डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन पाहायला मिळतं. कारण ब्रोमीन हा नॉन पोलर आहे आणि लो पोलॅरिटी सॉल्व्हंट आपण जर पाहिलं तर यांच्यामध्ये जेव्हा इंटरॅक्शन होतं त्यावेळेस मात्र दे ब्रोमीन गिव्स ब्रोमोनियम आयन अँड ब्रोमाइड आयन. म्हणजे इथं मिळणाऱ्या ब्रोमोनियम आयनची संख्या खूप कमी असणारी आहे. सो लेस नंबर ऑफ ब्रोमोनियम आयन्स आर फॉर्मड. कारण का तर नॉन पोलर सॉल्व्हंट किंवा लो पोलॅरिटी सॉल्व्हंट असल्यामुळं. नाव फिनॉल इन नॉन पोलर और लो पोलॅरिटी सॉल्व्हंट. आपल्याला माहित आहे की फिनॉल इन वॉटर गिव्स फिनॉक्साइड आयन अँड फिनॉक्साइड आयन ॲक्टिवेट्स 2 ऑर्थो अँड 1 पॅरा पोझिशन्स. इथं आता काय होतंय बघूया. इन नॉन पोलर सॉल्व्हंट्स or solvents of low polarity phenol does not form or ionize to give phenoxide ion. हे तयार करू शकत नाही आणि त्यामुळं फिनॉलमध्ये जी बेन्झीन रिंग असणार आहे त्यामध्ये ज्या 2 ऍक्टिव्ह आणि 2 ऑर्थो आणि 1 पॅरा पोझिशन ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे तितक्याशा ऍक्टिव्ह होत नाहीत. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की बेन्झीन रिंग ऑफ फिनॉल इज लेस ऍक्टिव्ह आणि त्यामुळं आपल्याला मिळणारे प्रॉडक्ट मग कसे आहेत ते आपण इथं आता रिॲक्शन मध्ये बघूया. व्हेन फिनॉल इज ट्रीटेड विथ ब्रोमीन इन कार्बन डायसल्फाइड ॲट लो टेम्परेचर इट गिव्स ए मिक्सचर ऑफ ऑर्थोब्रोमोफिनॉल अँड पॅराब्रोमोफिनॉल. दिस पॅराब्रोमोफिनॉल इज फाउंड टू बी ए मेजर प्रॉडक्ट. म्हणजे इथं प्रश्न समजा असा विचारला तर हे 2 वेगळे झाले पण एकत्र प्रश्न असा विचारला की जिथं विद्यार्थ्यांना कन्फ्यूज केलं जातं. प्रश्न असा आहे की व्हॉट इज द ऍक्शन ऑफ द फॉलोविंग रिएजंट्स ऑन फिनॉल. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ द फॉलोविंग रिएजंट्स ऑन फिनॉल. नंबर 1 ब्रोमीन इन कार्बन डायसल्फाइड ॲट लो टेम्परेचर अँड सेकंड ब्रोमीन इन वॉटर. असं ज्यावेळी विचारलं जातं त्यावेळेस प्रॉडक्ट कोणता लिहायचा तो नेहमी चुकला जातो. प्रॉडक्ट बदलले जातात कारण इथं तुम्ही लक्षात ठेवत नाही. इथं लक्षात एकच ठेवायचं की ब्रोमीन वॉटर ज्यावेळी आपण विचारात घेतो त्यावेळेस वॉटर इज अ हायली पोलर सॉल्व्हंट आणि त्यामुळे इट गिव्स ओनली 1 प्रॉडक्ट. अँड ज्यावेळी नॉन पोलर सॉल्व्हंट असेल की सॉल्व्हंट्स विथ लो पोलॅरिटी असेल
त्यावेळी इट गिव्ज अ मिक्सचर. हे एवढं जर लक्षात ठेवलं तर मग प्रश्न कसाही विचारू द्या, कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. मला वाटतंय हे दोन्हीही रिॲक्शन्स अतिशय व्यवस्थित तुम्हाला समजल्या असतील. त्या पुन्हा एकदा नीट आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहाव्यात आणि त्याचा अभ्यास नीट करावा. धन्यवाद.